महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे धक्कादायक निकाल हाती आल्यावर अनेक तर्कवितर्कांना उधाण आले। 288 पैकी महायुतीला 236, महाविकास आघाडीला केवळ 48 आणि 4 जागा इतर घटकांना मिळाल्यात। महायुतीतील 236 जागांपैकी भाजपच्या तब्बल 132 जागा आहेत। हे निकाल सगळ्यांसाठीच धक्कादायक आहेत असे प्रसार माध्यमांमधून बोलले जात आहेत। मात्र हे वास्तव की आश्चर्य याचे विश्लेषण करूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी समीक्षा खडेबोलवर आपले स्वागत करते। जे निकाल आणि जसे आकडे आपल्या हाती आलेत याला वास्तव म्हणून स्वीकारलं तर त्याची कारणेही सांगता येईल। महायुतीच्या एवढ्या मोठ्या यशाचे पहिले गमक ठरले ती सर्वसामान्य महिलांसाठी आणलेली लाडकी बहीण योजना। 2.5 कोटी महिलांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट 1500 रुपये टाकण्यात आले। लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणूक दरम्यान एकूण 7,500 रुपये लाभार्थी महिलांना मिळालेत। लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुती आणि विशेषतः भाजप व शिंदे सेनेवर जनतेची प्रचंड नाराजी होती। ती नाराजी लोकसभा निवडणुकीमध्ये लोकांनी मतदानातून दाखवली। त्यानंतर चिंतेत पडलेल्या आणि पुढे पराभव दिसू लागलेल्या महायुतीने शासकीय योजनांचा पाऊस पाडला। शासन आता जनतेला दोन्ही हातांनी सढळ मदत करण्यास उतावीळ झाले असल्याचे दिसून आले। ज्या गोष्टींची जनतेतून मागणीही नव्हती त्याही गोष्टी आता सरकार देऊ लागले होते। राज्याच्या आर्थिक बाजूचा कोणताही विचार न करता अनेक योजना सरकारने गेल्या 6 महिन्यात राबवल्या। या सर्व योजनांमधील मैलाचा दगड ठरली ती लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलांना दरमहा 1500 रुपये मिळाले आणि निवडणुकीनंतर ही रक्कम 2100 रुपये करण्यात येईल असे आश्वासन सुद्धा। दुसरीकडे महाविकास आघाडीने या योजनेला सुरुवातीला विरोध केला आणि नंतर आम्ही सत्तेत आल्यावर 1500 ऐवजी 3000 रुपये देऊ असे घोषित केले। या दुय्यम भूमिकेमुळे आता हल्ली हाती मिळणारे 1500 किंवा 2100 महत्त्वाचे, नंतर मिळणारे 3000 नाही असा समज करून संपूर्ण लाडक्या बहिणींनी महायुतीला निवडले असे महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांच्याकडून सांगितले जाते। महायुती सत्तेवर येण्याचे दुसरे कारण राहू शकते बटेंगे तो कटेंगे ही पुढे आलेली लाईन। हिंदू एकतेसाठी महायुती ही सदैव तत्पर असते आणि आपण एक राहिलो तरच सेफ राहू अशा आशयाचा प्रचार करण्यास महायुती यशस्वी झाली। या कूटनीतीला महाविकास आघाडीकडून टॅकल करता आलं नाही। भाजपने जातीय आणि धर्मीय समीकरण योग्य प्रकारे राबवून निवडणुकीचे व्यवस्थापन केले आणि निवडणूक एक हाती जिंकली असे बोलले जाते। महायुती जिंकण्याचे तिसरे कारण राहू शकते RSSचा प्रभावी प्रचार। RSS ही अशी संघटना आहे की कोणतीही निवडणूक त्यांनी जर हाती घेतली तर नियोजनबद्ध पद्धतीने बूथ मॅनेजमेंट पासून तर एकेका कार्यकर्त्यांपर्यंत ते जाऊन पोहोचतात। कोणतीही निवडणूक असो, RSS करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी जाणली जाते हे खरे। त्यामुळेच असेल कदाचित 288 जागांपैकी महायुतीच्या 187 जागांवर 1 लाखाहून अधिक मतं मिळालीत। काही विजयी उमेदवारांनाही आपली सीट कशी निघाली याचे आश्चर्य आहे असे म्हणतात। दुसऱ्या बाजूला या निवडणुकीत अनेक आश्चर्यचकित करून टाकणाऱ्या गोष्टी घडत आहेत। भाजप आणि विशेषतः महायुतीवर जनतेचा एवढा मोठा रोष असून केवळ एका लाडक्या बहिणीमुळे भाजप एवढ्या मोठ्या फरकाने निवडणूक जिंकू शकत नाही। ही निवडणूक सरळ EVM मशीनमध्ये घोड करून जिंकल्या गेलेली आहे असा आरोप अनेक पक्षांकडून आणि उमेदवारांकडून केला जात आहे। त्याबाबतचे अनेक व्हिडिओ, इमेजेस, आकडे, स्क्रीनशॉट समाज माध्यमांवर पसरत आहेत। कोणतीही लाट नसताना एका सिंगल निवडणुकीमध्ये एवढा मोठा बदल होऊ शकत नाही। महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज आणि लढवय्ये नेते टार्गेट करून पाडल्या गेलेत असाही आरोप विरोधक करीत आहेत। त्यातच एका प्रसिद्ध मराठी वृत्तपत्राने एका बातमीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी EVM मधून बाहेर आलेले आकडे यात तफावत असल्याची बाब निदर्शनास आणून दिले। 288 पैकी एकूण 95 मतदारसंघामध्ये 20 नोव्हेंबरला EVM मध्ये झालेले मतदानाचे आकडे आणि 23 नोव्हेंबरला त्याच EVM मधून बाहेर आलेले प्रत्यक्ष मतदानाचे आकडे यामध्ये फरक असल्याचे प्रकाशित झाले। त्या 95 पैकी 76 मतदारसंघात EVM पेक्षा कमी मते मिळाली। त्या मतदारसंघाची नावे अक्कलकुवा, नवापूर, साक्री, शिरपूर, चोपडा, भुसावळ, जळगाव शहर, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, अकोट, अकोला पश्चिम, मोर्शी वरुड, वर्धा, सावनेर, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम, कामठी, आरमोरी, अहेरी, बल्लारपूर, चिमूर, वणी, नांदेड दक्षिण, मुखेड, कळमनुरी, जिंतूर, गंगाखेड, पाथरी, घनसावंगी, बदनापूर, औरंगाबाद पश्चिम, गाणगापूर, नांदगाव, मालेगाव बाह्य, बगलाण, सिन्नर, निफाड, नालासोपारा, वसई, भिवंडी पश्चिम, कल्याण पश्चिम, अंबरनाथ, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, मीरा भाईदर, ओढा, माजीवाडा, कोपरी, पाचपाखडी, दिंडोशी, चारकोप, विलेपार्ले, चांदिवली, सायन, कोडीवाडा, मुंबादेवी, पनवेल, कर्जत, अलिबाग, आंबेगाव, शिरूर, इंदापूर, बारामती, मावळ, कोथरूड, खडकवासला, पुणे कॉन्टेनमेंट,
कोपरगाव, शेवगाव, लातूर ग्रामीण, लातूर शहर, अहमदपूर, ओसा, तुळजापूर माढा, सोलापूर शहर मध्य, कोल्हापूर उत्तर, खानापूर या 76 मतदारसंघामध्ये ईव्हीएम पेक्षा कमी आकडे आलेले आहेत. दुसऱ्या बाजूला ईव्हीएम पेक्षा जास्त मते आलेले 19 मतदारसंघ आमगाव, उमरखेड, लोहा, देगलूर, हिंगोली, औरंगाबाद पूर्व, वैजापूर, मालेगाव मध्य, कळवण, चांदवड, दिंडोरी, बोईसर, भोसरी, परळी, करमाळा, सोलापूर दक्षिण, कागल, कोल्हापूर दक्षिण, हातकणंगले या सर्व 19 मतदारसंघामध्ये ईव्हीएम पेक्षा जास्त मते आलेले आहेत. बूथ पातळीवरील फॉर्म नंबर 20 मधील तपासणीमध्ये सुद्धा तफावत असल्याची बातमी प्रसारित झालेली आहे. 153 दहिसर विधानसभा मतदारसंघामध्ये मनसेचे उमेदवार राजेश येरुळकर यांना त्यांचे निवासस्थान असलेल्या बूथवर केवळ 2 मते मिळाली आहेत, जिथे की त्यांच्या स्वतःच्या घरात 4 मतं आहेत. घरची मंडळी, शेजारी पाजारी, मित्रमंडळी, कार्यकर्ते या कुणाचीही मते मला मिळाली नाही का, असा सवाल ते करतानाचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे तो अमरावती येथील उमेदवार विकेश गवाले यांचा. त्यांचे निवासस्थान असलेल्या बूथवर त्यांच्या आणि बहिणीच्या घरातील एकूण 10 सदस्य एकत्रित जाऊन मतदान करून आलेत आणि निकालात त्याच बूथवर त्यांना केवळ 5 मते मिळाल्याचे दिसून येते. त्यांचा सुद्धा तोच प्रश्न विचारतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. असे अनेक व्हिडिओज, इमेजेस, आकडे आणि स्क्रीनशॉट समाज माध्यमांवर पसरत असल्याने खरंच ईव्हीएम मध्ये मोठा घोळ झाल्याची खात्री पटण्यास वाव आहे. हे जर खरे असेल तर नक्कीच लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे असे लोक म्हणतात. खरे काय खोटे काय हे पारदर्शकपणे तपासणी केल्यानंतरच कळेल. याबद्दल आपल्याला काय वाटते? आपले मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच खड्यानखड्या माहितीसाठी आमचे खडेबोल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.